न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यावर ते सांगतात न्यायालयाला, की मला तुम्ही लातूर जेलला पाठवा. आता मला कळत नाहीये, की गुन्हेगाराला चॉईस ऑफ जेल कधीपासून देण्यात येतो. लातूर जेलमध्ये ह्यांची लोकं आहेत म्हणून यांना जर पाठवलं, तर पुढचा तपास काय खाक होणार का? मेन प्रॉब्लेम काय आहे, की राजकीय दबाव आहे आणि यंत्रणा पूर्ण ते सांगतील तसं वागते. म्हणूनच हे सगळं घडतंय. म्हणजे तुम्ही आवाज उठवला आणि त्यानंतरच वाल्मिक कराड यावरती ज्या पद्धतीने त्याचं नाव यामध्ये मग मकोका लावण्यात आला आणि त्यानंतर खरी लढाई सुरू झाली आहे. तर आता काल एक व्हिडिओ तुम्ही ट्विट केला, माध्यमांमध्ये देखील आला. त्या व्हिडिओकडे कसं बघता तुम्ही? नाही कसं झालं, की मला 2:45च्या आसपासनं असा हा जो व्हिडिओ आला आणि एक नाही 5 आले होते माझ्याकडे. ते बघून आम्ही अक्षरशः हादरलो, की हे काय चाललंय काय? तर मग जेव्हा त्याच्यातले सगळ्यांचे फोटो बघितले, सगळे जे आरोपी होते ते सगळे एकत्र बघून मग कळतंय, की हे विष्णू चाटेच्या ऑफिसमधले आहेत. तर मी तेच म्हटलं होतं, की तेव्हाच जर त्यांनी टॉवर लोकेशन शोधली असती 29 तारखेची, तर हे सगळे गुन्हेगार तिथे आहेत, हे त्यांना कळलंच असतं ना. पण आणि आज उठून हे व्हिडिओ बाहेर येईपर्यंत हे सगळं प्रकरण काहीच म्हणजे नीट दिशा सुद्धा घेत नव्हतं असंच म्हणावंसं वाटतं मग. आज तुम्ही पोलीस महासंचालकांकडे नेमकी काय मागणी केली या प्रकरणासंदर्भामध्ये? कसं आहे की 3-4 गोष्टी झाल्या. आता विष्णू चाटे यांना आधी न्यायालयीन कोठडी देण्यात आली. न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यावर ते सांगतात न्यायालयाला, की मला तुम्ही लातूर जेलला पाठवा. आता मला कळत नाहीये, की गुन्हेगाराला चॉईस ऑफ जेल कधीपासून देण्यात येतो आणि आयोनी पण त्याच्यावर काहीच म्हटलं नाही. आयो म्हणाले, "हां, ठीक आहे, त्यांना जिथे हवं तिथे देण्यात आमची हरकत नाही." तर मी अख्खीच्या अख्खी 8 जणांची लिस्ट दिली आणि त्या लिस्टमध्ये ही सगळी माणसं ही त्यांच्या मर्जीतली आहेत आणि त्याच्यापैकी 3 हो ना. त्यापैकी 3 जण ते विष्णू चाटेच्या किती जवळचे आहेत त्याचं डिस्क्रिप्शन सुद्धा मी आज म्हणून मी डीजींना भेटले आणि हे काय चाललंय? कारण लातूर जेलमध्ये ह्यांची लोकं आहेत म्हणून यांना जर पाठवलं, तर पुढचा तपास काय खाक होणार का? म्हणून माझी मागणी होती, की हे जेवढे गुन्हेगार आहेत, ज्यांना आता न्यायालयीन कोठडी आजच कळलंय, की वाल्मिक कराड याला सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्या सगळ्यांना आर्थर रोड जेल किंवा येरवडा जेल अशा मोठ्या जेलमध्ये टाका आणि गुन्हेगारांना गुन्हेगारासारखं वागवा. हे जोपर्यंत होणार नाही ना, तोपर्यंत जनतेचा विश्वास तुमच्या चौकशीवर कधीही बसणार नाही. हे सांगायला मी डीजींना आज भेटले आणि काल एडीजी संजय सक्सेना यांची देखील भेट घेतली होती आणि मला संजय सक्सेना अतिशय प्रोएक्टिव्ह वाटले आणि ते म्हणाले देखील, कारण मी त्यांना म्हटलं, की मी याचं एक डिटेल्ड पत्र सीजेंना पण देणार आहे आणि याची सुओ मोटो PIL दाखल करून घ्या आणि तुम्ही डायरेक्ट करा अँटी करप्शन ब्युरोला धनंजय मुंडे विरुद्ध चौकशी करायला, ईडीला मागे जे समन्स पाठवले होते वाल्मिक कराड विरुद्ध, त्यांच्या आणि त्यांच्या पत्नींच्या नावावर किती किती आणि कुठे कुठे संपत्ती आहे ती सगळी बाहेर आली पाहिजे. अशा अनेक मागण्यांचं पत्र मी सीजेंना देखील दिलं, काल एडीजींना देखील दिलं आणि आज डीजींना देखील दिलंय. चॉईस ऑफ जेल एक नवीन संकल्पना समोर आलेली दिसते. अगदीच म्हणजे कमालच झाली. आता ते म्हणतात, की मला इथे नाही तिथे पाठवा आणि तिथे पाठवलं जातंय. म्हणजे म्हणूनच म्हटलं, की चॉईस ऑफ जेल हे गुन्हेगाराला कधीपासून मिळायला लागलं आणि गुन्हेगाराला मेन प्रॉब्लेम काय आहे, की राजकीय दबाव आहे आणि यंत्रणा पूर्ण ते सांगतील तसं वागते. म्हणूनच हे सगळं घडतंय. हे जर घडलं नाही, ऑफिसर सारखे वागले, पोलिसांसारखे वागले, तर या सगळ्या घटना कधीही घडणार नाहीत. पण तसं होताना आपल्याला दिसतच नाहीये. कृष्णा आंधळे ज्याचं नाव येतंय तो बी एक संशयित आरोपी म्हणून किंवा मुख्य आरोपी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्या संदर्भात आता बीड पोलिसांनी वॉन्टेड त्याला घोषित केलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये तो देखील दिसतो. नाही आता तो वॉन्टेड होता आणि मला आधीही कळतंय म्हणजे एक धनंजय देशमुख म्हणाले होते, की हा तर फरार होता. तर हा अचानकपणे त्या व्हिडिओमध्ये दिसतो याच्यावरूनच आपल्याला कळतं ना, की पोलिसांची तपास जे आहे ते ॲब्सोल्यूट फार्स आहे. दाखवतायत ते आपल्याला आणि खरं काही होत नाही. बरं, ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात, की पोलीस महासंचालकांना भेटला, की अशा प्रकारे जर आरोपी असतील म्हणजे जे खूपच ज्याची दखल घेतली त्यांना शिक्षा व्हायला, कठोर व्हायला पाहिजे. अशा आरोपींना जिल्ह्याबाहेरच्या वेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात यावं. अशा पद्धतीने विचार तुम्ही मांडले, काही त्या संदर्भात काही पुरावे दिले का माझं मॅडमला? म्हणणं हेच होतं, की सगळ्यांना म्हणजे इथल्याच याच प्रकरणातले नाही, जिथे सराईत आणि मोठे गुन्हेगार असतात, त्यांची चौकशी ही जिल्ह्याबाहेर करावी.
त्यांच्या कोठडी जिल्ह्याबाहेरची असावी, कारण जिल्ह्यात राहून कुणाची हिंमत होणार नाही यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करायची. तर म्हणून हे प्रकरण जिल्ह्याबाहेर हेच नाही, असं होणारं प्रत्येक प्रकरण हे जिल्ह्याबाहेर केलं पाहिजे, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. आणि खरं तर बघायला गेलं तर आपण हे पूर्ण जे बघतोय ते मोठ्या प्रमाणावर मॅनिप्युलेट देखील होतंय असंच मला दिसतंय. कारण 3 तारखेचा जो FIR होता त्याच्यात म्हणजे एक FIR आहे ज्याच्यात 9-10 नावं आहेत. त्याच्यात वाल्मिक कराडचं देखील नाव आहे. आणि मी जेव्हा मागितलं की बाबा याच्यात चार्जशीट झालं का, तर म्हणे हो झालं. तर म्हटलं त्याचं नाव आलं का, तर म्हणे नाही त्यांचं नाव आलं नाही चार्जशीटमध्ये. म्हटलं का, तर त्याच्यावर म्हणतात की त्यांचं नाव वगळण्यात आलं. आणि मग मी लिहून मागितलं तेव्हा कळतंय पुराव्या अभावी त्यांचं नाव वगळण्यात आलं. म्हणजे इतकं स्केल ऑफ मॅनिप्युलेशन जर चार्जशीटमध्ये होत असेल, त्याच्यावरनं तपास काय होतोय ते आपल्याला दिसेलच. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत बीडचं जे सध्याचं जे वास्तव आहे, ज्यामध्ये कोणकोणते म्हणजे फक्त सत्तेसाठी, सत्तेसोबत पैसा येण्यासाठी आणि आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीचं राजकारण त्या बीडमध्ये पाहायला मिळतंय का? मला गंभीर हे वाटलं की कसं आहे की आता युवा पिढीला आपण जी दिशा देतो, आत्ताच्या घटकेला तुम्ही बघितलं ना, युवा पिढीचे तिथले जे प्रत्येक माणूस ना तिथे इंस्टाग्रामवर आहे, प्रत्येक माणसाच्या रील्स असतात. आणि स्पेशली मुलांचे जे रील्स बघून घाबरायला होतं की पिस्तुलं दाखवत, कोयते दाखवत, आणि काही काही मुलांनी तर असे एकत्र ग्रुपमध्ये फायरिंग करत व्हिडिओज बनवले आहेत की आम्ही बीडवाले आणि आम्ही असंच करणार, आम्ही गोळ्यांनी मारणार आणि अमुक दहशत करणार. याच्यावरनं कळतं की आपण काय दिशेने चाललोय. आणि हे जर आत्ता थांबवलं नाही पोलिसांनी, यंत्रणांनी, सगळ्यांनी मिळून, तर आपण पुढच्या पिढीला काय दिशा देतोय आणि देशाला काय दिशा देतोय.